हॅलो, नमस्कार. सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज खूप दिवसानंतर आपण इथे व्हिडिओ शेअर करत आहोत. जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालं आहे मी कुठलाही व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेला नाही आहे. आज मी तुमच्यासोबत आलूचा शिरा आषाढी एकादशी स्पेशल शेअर करणार आहे. त्याच्यासाठी मी 2 मोठे आलू घेतले आहे, उकडून घेतले आहेत अगोदरच आणि आलूंचे असे सालपट काढून घेऊन त्याला नंतर खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचे आहे. आणि आलू चांगले खिसणीने खिसून घेतल्याच्या नंतर याप्रमाणे छान आलू असे खिसून घ्यायचे आहेत खिसणीने. आणि आलू खिसून घेतल्याच्या नंतर त्याची एक चांगली पेस्ट तयार होईल. याप्रमाणे आलू खिसून घेतल्याच्या नंतर अशी पेस्ट तयार होते. ही पेस्ट तयार झाल्याच्या नंतर आपण आता इथे आलूचा शिरा बनवूया. इथे कढाई ठेवली आहे, त्याच्यात 2 मोठे चमचे तूप घालत आहे. तूप चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो आपण आलू खिसून घेतलेला आहे ती आलू खिसून घेतलेली पेस्ट टाकायची. आणि ही पेस्ट चांगल्या प्रकारे छान अशी तुपामध्ये भाजून घ्यायची आहे. जोपर्यंत आलूचा कलर पूर्ण चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट छान तुपामध्ये भाजून घ्यायची आहे. आणि कढईला चिकटणार नाही किंवा जळणार नाही यासाठी एकदम बारीक फ्लेमवर आपल्याला ही पेस्ट छान भाजून घ्यायची आहे, त्याचा कलर चेंज होईपर्यंत. आणि सारखं आपल्याला त्याच्यामध्ये चम्मच फिरवत राहायचं आहे, जेणेकरून आलू खाली चिकटणार नाही किंवा जळणार नाहीत. याप्रमाणे छान आलूचा कलर पहा कसा गुलाबी गुलाबी झाला आहे. एकदम छान प्रकारे आलू आपले भाजल्या गेले तुपामध्ये. छानपैकी त्याला गुलाबी कलर आला आहे. आणि असं मस्तपैकी कलर आल्याच्या नंतर छान असे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि एकजीव केल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साधारण अर्धी वाटी तेवढी साखर. साखर थोडी जाड आहे त्याच्यामुळे अर्धीच वाटी घेतली आहे. बारीक साखर असली तर पूर्ण वाटी भरून साखर घ्यायची. आता साखर अशी छान एकजीव करून घ्यायची आहे आलूच्या शिऱ्यामध्ये आणि छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये हे इलायचीचे जे सालपट आहेत 2 ते टाकलेत आणि इलायची पावडर टाकणार आहे. छान अशी इलायची पावडर टाकून नंतर आलूचा शिरा असा एकजीव करून घ्यायचा आहे. खाण्यासाठी एकदम मस्त आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप छानही लागते. एकदम टेस्ट मस्त लागते आलूच्या शिऱ्याची. आणि या पद्धतीने आपला आलूचा शिरा तयार झाला आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि कशी लागली हे मला नक्की कमेंट करून सांगा. एकदम मस्त आणि टेस्टी होतो आलूचा शिरा. इथे रेडी झाला आहे. पहा किती छान कलर आला आहे त्याला आणि खाण्यासाठी पण एकदम टेस्टी लागतो. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.